जय श्रीराम. रहस्य श्रीराम रक्षा स्तोत्राचे याच्या 9व्या भागात आपले स्वागत. यापूर्वीच्या 8व्या भागामध्ये आपण बघितलेच की इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्यांचे रकारामुळे वर्तुळ पूर्ण होते आणि त्यामुळे निर्माण झालेली ऊर्जा ही सुषुम्ना नाडीकडे जाते व सहस्त्रचक्र आणि काही प्रमाणात कुंडलिनीला पण ती वितरित केल्या जाते आणि त्यापासून काही लाभ हे साधकाला मिळतात. ह्या भागामध्ये आपण ज्या ऋग्वेदामध्ये 4 वाण्या सांगितलेल्या आहेत तत्संबंधी माहिती बघणार आहोत. श्रीरामाला वंदन करून मी ह्या भागाची सुरुवात करतो. ऋग्वेदातील एका ऋचेमध्ये या चतुर्वाण्याविषयी एक ओळ आलेली आहे. चत्वारी वाक परिमिता पदानी, किंवा दासबोधातील एक ओळ आपल्याला सुपरिचित आहे. ती म्हणजे नमो शारदा मूळ चत्वारी वाचा. या दोन्ही ओळींमध्ये वाचा किंवा वाणी 4 प्रकारच्या आहेत असं उद्घृत केलेलं आहे. या 4 वाणींविषयी आपण विस्तृत माहिती घेऊ. पहिली वाणी आहे वैखरी, दुसरी मध्यमा, तिसरी वाणी आहे पश्यंती आणि चौथी परा. अशा ह्या 4 प्रकारच्या वाण्या आहेत. आता आपण एक एक वाणीची विस्तृत माहिती घेऊ. पहिली वैखरी. ही वैखरी जी वाणी आहे ती म्हणजे आपण जी बोलतो ती. आपण जे बोलतो, सांगतो, संवाद साधतो हे म्हणजे आपल्या मनःपटलाचे दर्शन असते. या मनःपटलावरती उमटणाऱ्या विचारांचे मुखाद्वारे जे प्रकटीकरण असते ते म्हणजे ही वैखरी वाणी. या वैखरी वाणीने संवाद साधता येतो दुसऱ्याशी, पण आत्मसंवाद साधता नाही येत. आणि या वाणीसाठी साधनेची गरज नसते, कारण आपण ती बोलत असतो. बोलायला कुठे साधना लागते. हे झाले वैखरी वाणीविषयी. आता दुसरी म्हणजे मध्यमा. ही वाणी आपल्या मनातील विचारांचे किंवा अंतर्मनातील विचारांचे मुखाचा वापर न करता दृश्य स्वरूपात आणण्याचे काम करते. मनातले विचार दृश्य स्वरूपात येतात, पण मुखाचा वापर न करता. या वाणीमध्ये आत्मसंवाद चाललेला असतो. आपल्या विचारांचे, मनातील भावभावनांचे जी काही बौद्धिक आंदोलनं उमटत असतात, ह्या आंदोलनांचे प्रतिबिंब आपल्या चेतन म्हणजे कॉन्शियस, अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस आणि उच्च चेतन म्हणजे सुप्राकॉन्शियस, अशा तिन्ही पातळींवरती दृश्यीकरण चाललेलं असतं. हा जो आतल्या आत संवाद चाललेला असतो, ही गोष्ट साधकाला ज्ञात असते. त्याला ते माहीत असतं. त्याच्या साधनेच्या काळातच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आता आतल्या आत संवाद चालत असल्यामुळे आत्मसंवाद साधल्याच जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या वाणीच्या प्रकटीकरणासाठी साधकाला साधनेची आवश्यकता असते.
हे झालं मध्यमा वाणीविषयी. तिसरी आहे पश्यंती. ही जी पश्यंती वाणी आहे ही जागृत करण्यासाठी प्रचंड साधनेची आवश्यकता असते. जेव्हा साधनेचं रूपांतर तपश्चर्येमध्ये होतं त्यावेळेस काही प्रमाणात ही वाणी जागृत होते. ही वाणी जागृत करण्यासाठी साधकाला योग सामर्थ्य प्राप्त झालेले असते, ते पणाला लावावं लागते. ह्या वाणीमध्ये पण आतल्या आत संवाद चालू असतो. मात्र तो संवाद विचारांचे, भावभावनांचे तादात्म्य हृदयाशी होऊन चाललेला असतो. त्यामुळे साधक जे विचार मनात आणतो, जे प्रश्न त्याला पडतात, जे जे कल्लोळ त्याच्या चेतन आणि अवचेतन म्हणजे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये जे चाललेले असतात, त्या सर्वांचे प्रकटीकरण हे हृदय आणि मनाचा अनुबंध साधून या वाणीमध्ये होत असतं. या वाणीमध्ये अजून काही गोष्टी घडतात आणि त्या गोष्टी निव्वळ साधकाच्या आध्यात्मिक स्थितीमध्ये बदल झाल्यामुळे घडलेल्या असतात. उदाहरणार्थ, ह्या वाणीपर्यंत पोचल्यामुळे साधकाला अधूनमधून परमानंद उपभोगायला मिळतो. कधीकधी त्याला आपले अंतःचक्षु उघडल्याची जाणीव पण होत असते. आणि जेवढी जास्त तपश्चर्या या वाणीमध्ये साधकाची होईल तेवढा तो साधक त्रिकालज्ञानी होण्याकडे वाटचाल करत असतो. अशी पश्यंती वाणी आहे. आता आपण परावाणीबद्दल बघू. परावाणी शब्दामध्ये मांडणं हे अतिशय कठीण काम आहे. आज तागायत जी योगशास्त्रावरची पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, जी भल्या भल्या योगाचार्यांनी लिहिलेली आहेत, त्यांना पण ह्या परावाणीचा उल्लेख किंवा वर्णन शब्दामध्ये करणं कठीण गेलेलं आहे. आपण प्रयत्न करून बघू. आधी ज्या आपण 3 वाण्या बघितल्या आहेत, वैखरी, मध्यमा आणि पश्यंती, ह्याचं आपण एक उदाहरण बघू. हे उदाहरण बघितल्यानंतर मला असं वाटतं की परावाणी समजणं थोडं सोपं जाईल. साधक ज्यावेळेस साधनेला बसतो आणि त्याचा मंत्रोपचार सुरू असतो, सुरुवातीच्या काळात तो मंत्र वेगवेगळ्या प्रकारे म्हणतो. तो कधी मनात म्हणतो, कधी मोठ्याने म्हणतो, तर कधी आपल्या कानांना ऐकू येईल एवढ्याच आवाजात म्हणतो. ह्या तिन्ही प्रकारच्या मंत्रोपचारामध्ये त्याची जीभ आणि पडजीभ हलत असते. जोपर्यंत ही जीभ आणि पडजीभ हलत नाही तोपर्यंत मंत्रोपचार हे वैखरी वाणीतून उमटत असतात असं म्हटलं जातं. या साधनेला जेव्हा काही काळ लोटतो त्यावेळेस त्या साधकाला लक्षात येतं की जो आपण मंत्रोपचार मनातल्या मनात म्हणतोय त्यावेळेस आपली जीभ आणि पडजीभ हलत नाही. असं जेव्हा घडतं तेव्हा तो मंत्रोपचार हा मध्यमा वाणीतून सुरू होतो असं म्हटलं जातं. म्हणजे वैखरी आणि मध्यमा वाणी यांच्यामध्ये फरक एवढाच आहे की जीभ आणि पडजीभ यांची हालचाल. वैखरीत ती हालचाल होते, मध्यमेमध्ये ती हालचाल होत नाही.
आतल्या आत जप चाललेला असतो. आणि ह्या दोन्ही वाण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की साधकाच्या साधनेच्या दरम्यानच या जागृत होतात. इतर वेळेस या वाण्यांचा प्रभाव नसतो. पण जेव्हा या साधकाची साधना तपश्चर्येमध्ये रूपांतर व्हायला लागते, त्याचा वेळ वाढतो, काळ वाढतो, मंत्रोपचार जास्त होतात, असं जेव्हा घडतं त्यावेळेस काही काळानंतर साधकाला लक्षात येतं की आपली साधना किंवा तपश्चर्या संपली तरीसुद्धा आतल्या आत मंत्रोपचार चालू आहे. आणि हे मंत्रोपचार त्याच्या हृदयातून उमटत असतात. प्रत्येक मंत्रागणिक त्याचं हृदय धडधडत असतं किंवा त्याची स्पंदनं होत असतात. आणि ह्या स्पंदनांद्वारे त्या मंत्राचा उच्चार होत असतो आतल्या आत. ह्या स्थितीला जेव्हा साधक पोचतो त्यावेळेस त्याच्यात आध्यात्मिक स्थित्यंतरं खूप घडून गेलेली असतात. त्याचा तपश्चर्येचा काळ वाढलेला असतो, त्याची तल्लीनता वाढलेली असते. त्याच्या साधनेशी तद्रूप होणं, तल्लीन होणं, ह्या दोन्ही गोष्टी वारंवार घडत असतात. साधक बऱ्याच वेळा काळाचं भान विसरत असतो. आणि अशा वेळेस ज्यावेळेस पश्यंती वाणीमध्ये असा मंत्रोपचार होतो की जो हृदयापासून होत असतो, त्यावेळेस साधकाला लक्षात येतं की ज्यावेळेस त्याची साधना किंवा तपश्चर्येची वेळ संपते त्यानंतर पण तो मंत्रोपचार हृदयातून उमटतच राहतो. 24 तास जसं त्याचं हृदय धडकतं तसं 24 तास मंत्रोपचार होत असतात. ही अतिशय वरची स्थिती आहे अध्यात्मातली, साधकाच्या बाबतीत त्याच्या तपश्चर्येमुळे होणारी. हे सर्व पश्यंती वाणीमध्ये घडत असतं. जसं 24 तास त्या मंत्रोपचार होत असतो साधकाचा, त्यामुळे आपोआपच त्याचा मंत्र सिद्ध झालेला असतो. मंत्रांची संख्या पण वेगाने वाढत असते आणि साधकाला त्यातला आनंद अनुभवता भवता त्याची साधनेची वेळ पण वाढत जाते. तो तासनतास तपश्चर्येला साधनेला बसत राहतो. आणि हे जेव्हा बराच काळ चालतं त्यावेळेस एक दिवशी त्याची ही तपश्चर्या फळाला येते. त्या दिवशी अचानक त्याची तद्रूपता प्रचंड वाढते. त्याला स्थळ काळाचं भान विसरल्या जातं. अंगामध्ये ऊर्जा आल्यासारखी भावना होते. त्या ऊर्जेचा स्रोत हा सारखा आतमध्ये शिरत असतो. ती प्रचंड ऊर्जा जशी साठत जाते तसं तसं साधकाचं अंग थरथरायला लागतं. एका वेगळ्या अनुभूतीमध्ये तो साधक जातो. आणि असं करता करता जेव्हा ऊर्जेचा प्रचंड स्रोत त्याच्या आतमध्ये साठतो त्यावेळेस त्याचा स्फोट होतो आणि त्या प्रचंड ऊर्जा ही त्याच्या 72,000 नाड्यांमधून धावायला लागते. या 72,000 नाड्यांचं अंतर्बाह्य शुद्धीकरण होतं. त्या नाड्या ज्या अवयवांवर असतात त्या अवयवांचं पण शुद्धीकरण होतं. आतले अवयव शुद्ध होतात आणि अशा शुद्ध शरीरामध्ये अंतश्चेतना जागृत व्हायला लागते. ईश्वर चेतना जागृत व्हायला लागते. या प्रचंड ऊर्जेमुळे षटचक्रांना गती मिळते. षटचक्र सर्व ऊर्जा हे सहस्त्रचक्राकडे वितरित करतात. सहस्त्रचक्र पण फिरायला लागतं. इडा आणि पिंगला नाड्यांचा अनुबंध तयार होतो. प्रचंड ऊर्जा साठत राहते आणि अशी साठलेली ऊर्जा ही सुषुम्ना नाडीकडे धावते. ज्यावेळेस सुषुम्ना नाडीकडे ती ऊर्जा धावते ती ऊर्जा पुरेशी असते परावाणी जागृत करण्यासाठी.
परावाणी पण जागृत होते. सुषुम्ना नाडीमध्ये प्रचंड ऊर्जा होते. साधक अत्यंत अस्थिर झालेला असतो आणि अशाच वेळेस साधकाचे कोश जागृत होतात. त्याचा प्राणमय कोश आणि मनोमय कोश केव्हाच संयोग पावलेला असतो आणि त्याचबरोबर त्याचा विज्ञानमय कोश उघडतो. साधक एका वेगळ्या स्थितीत जातो आणि अशा वेळेस प्रचंड साठलेला ऊर्जेचा स्रोत हा सुषुम्ना नाडीतून सहस्त्र चक्राकडे झेपावतो. हा तिथे पोहोचल्याबरोबर सहस्त्र चक्र वेगाने फिरू लागतं. त्याचं प्रत्येक दल, प्रत्येक पाकळी उघडायला लागते. ब्रह्मरंध्र हे उमललेलं असतं. अशा वेळेस ती ऊर्जा कुंडलिनीला पण मिळते. कुंडलिनी जागृत होते आणि सळसळत वरती चढून थेट सहस्त्र चक्रात जाऊन बसते. अशा वेळेस पराकोटीचा आनंद त्या साधकाला झालेला असतो. तो केव्हाच ह्या ऐहिक जीवनापासून लांब गेलेला असतो. त्याचे तादात्म्य हे ईश्वराशी केव्हाच साधल्या गेलेले असते. एक प्रकारचा अनुबंध निर्माण झालेला असतो. अंतःचक्षु जागृत झालेले असतात. अंतःप्रकाश त्याच्या शरीरामध्ये पसरलेला असतो. सर्व शरीर ऊर्जेने ठासून भरलेलं असतं. रोमारोमामध्ये ऊर्जा असते. एका वेगळ्या स्थितीमध्ये पोहोचलेला असतो आणि हे सगळं जागृत झाल्यानंतर त्याला जी अनुभूती होते ती तशी क्षणिक असते, काही क्षणापुरती असते. पण ही जागृती, हे अनुभवणे हे परमानंद देणारे असते. कारण साधकाला ईश्वर चेतनेचा स्पर्श झालेला असतो. साधक ईश्वर दर्शनाचा साक्षीदार झालेला असतो आणि हे सगळं घडतं हे प्रचंड ऊर्जेने, ज्यामुळे परावाणी पण जागृत झालेली असते. असा हा क्षणिक आनंद वारंवार उपभोगण्यासाठी साधक कैक वर्षाची तपश्चर्या करायला तयार होतो. हे जे काही अनुभवणे आहे, साधक अध्यात्मातल्या परमोच्च पातळीवरती जाऊन परत आलेला असतो. जरी हे क्षणिक असलं तरी सुद्धा परमानंद देणारं असतं. हेच ते ईश्वर दर्शन असतं. हीच ती ईश्वर चेतना जागृत झालेली असते. हाच तो अंतःप्रकाश आतमध्ये पसरलेला असतो आणि अंतःप्रेरणा जी प्रचंड प्रमाणामध्ये जागृत झालेली असते, ती प्रेरणा साधकाला परत तपश्चर्येला बसवण्यास तयार असते. साधक त्यासाठी तयार असतो. वर्षानुवर्ष तपश्चर्या करून या क्षणाची तो वाट पाहत असतो. हे सर्व अनुभवणं म्हणजे परावाणी जागृत होणं. अशी ही चौथी परावाणी. प्रचंड साधनेने ते शक्य होतं. सगळ्या नाड्या, सगळे चक्र, सगळे कोश, सगळ्या वाण्या, सगळं जागृत झालेलं असतं. कुंडलिनी जागृत झालेली असते. श्वास सुषुम्नेतून गेलेला असतो. परमोच्च आनंद देणारा भाग असतो. हे सगळं परावाणीमुळे शक्य होतं. तर हे सगळं जे आत्ता आपण बघितलं, परावाणी म्हणजे काय आणि त्यासाठी लागणारा साधकाला तपश्चर्येचा वेळ, हा वेळ कधीच काही वर्षांच्या खाली नसतो, कमी नसतो. प्रचंड साधना करावी लागते, प्रचंड तपश्चर्या करावी लागते, सर्व यमनियम पाळून. तेव्हा कुठे ह्या परावाणीचा आनंद साधक घेऊ शकतो. आता प्रश्न पडेल, या परावाणीचा आणि रामरक्षेचा काय संबंध?
हे जे आत्ता आपण बघितलं, परावाणी जागृत होणं म्हणजे काय, यातला अल्पसा का होईना पण अनुभव साधक घेऊ शकतो. निवळ श्रीराम रक्षा स्तोत्र म्हटल्याने म्हणा, पाठ करण्याने म्हणा किंवा पारायण करण्याने, फक्त त्यासाठी काही यमनियम पाळावे लागतात जे संहितेत दिलेले ते. पण एवढ्या मोठ्या साधनेचा परिपाक हा निवळ रामरक्षेत पण असू शकतो, हे ऐकून थोडंसं तुम्हाला नवल वाटेल. पण हे घडतं. ते कसं घडतं हे आता आपण बघू. कारण योगशास्त्रामध्ये हे रामरक्षेने कसं शक्य आहे याची कारणं दिलेली आहेत. तीच कारणं आणि तेच उदाहरण आपण आता बघणार आहोत. आपल्याला यापूर्वी माहिती आहे की राम यात रकार, आकार आणि मकार आहे. जो रकार आहे त्याचं बीज अग्निबीज आहे आणि आकार आहे याचं सूर्यबीज आहे. आपल्याला हेही माहिती आहे की श्रीराम रक्षा स्तोत्रामध्ये 75 वेळा राम नाम आलेलं आहे. साधक जेव्हा श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो, त्यातला राम हे जेव्हा उच्चारण होतं त्या साधकाकडून, त्यावेळेस तात्काळ रचं अग्निबीज आणि आकाराचं सूर्यबीज यांचा संयोग होतो. प्रचंड ऊर्जा निर्माण होते. या प्रचंड ऊर्जेची तीव्र शलाका तयार होते आणि ती तात्काळ वैखरीच्या वाटे म्हणजे मुखावाटे ती थेट मणिपूर चक्राकडे जाऊन भिडते. या प्रचंड ऊर्जेचा स्रोत जेव्हा धावत असतो मुखाकडून मणिपूर चक्राकडे, त्यावेळेस जाता जाता अनाहत चक्राला धक्का देऊन जातो. त्याचबरोबर मध्यमा आणि पश्चंती वाणीला पण पार करतो. आणि ज्यावेळेस मणिपूर चक्राकडे ही ऊर्जा साठते, त्यावेळेस चक्राला गती मिळते. त्याचबरोबर आसपासच्या अवयवांचं शुद्धीकरण पण होतं. जे दोष आहेत ते जळून जातात आणि हे जळालेले दोष हे मुखावटे बाहेर पडतात. ही प्रक्रिया पहिल्या रामनामाबरोबरच होऊन जाते. यापूर्वी आपण हे पण पाहिलं आहे की मुखावटे ते दोष बाहेर पडतात आणि जेव्हा मकार उच्चारतो साधक, त्यावेळेस त्याचं तोंड बंद होतं. त्यामुळे बाहेर पडलेले जे काही दोष असतात हे पुनःप्रवेशे संदेहे मकारतत कपाटवत अशा ह्या उच्चारांमध्ये आपण बघितलं होतं की त्याचा पुनर्प्रवेश शक्य नसतो या दोषांचा मुखातून आतमध्ये परत. पहिले काही रामनाम या सर्व कारणासाठी खर्च होतात. जेव्हा शरीराचं अंतर्गत शुद्धीकरण घडतं, सर्व दोष जळाल्याने, त्या ठिकाणी ईश्वर चेतनेला वाव मिळतो यायला आणि प्रचंड प्रमाणामध्ये उरलेल्या रामनामामुळे ऊर्जा साठत राहते. त्यातली काही ऊर्जा बाहेर पडते तर उरलेली ऊर्जा आतमध्ये साठते. ही ऊर्जा अनाहत चक्र आणि मणिपूर चक्र याच्या दरम्यान काही काळ वास करते. हे जेव्हा वारंवार घडतं, सातत्याने घडतं, त्यामुळे जास्तीत जास्त ऊर्जा साठत राहते आणि अशी ऊर्जा साठता साठता शेवटी सर्व चक्रांना गती तर देतेच, नाड्यांचं अंतर्बाह्य शुद्धीकरण तर करतेच, पण आपले कोश उघडते. त्याचबरोबर रकारामुळे इडा आणि पिंगला नाड्यांचं वर्तुळ पूर्ण झालेलं असतं, त्या पण ऊर्जा पुरवतात आणि अशी प्रचंड साठलेली ऊर्जा ही सुषुम्ना नाडीकडे धावते. ती ऊर्जा तिथून सहस्त्रचक्राला जाते. हे सगळं ऊर्जेचं जे काही स्थित्यंतर आहे हे आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. पण काहीसं तसंच स्थित्यंतर हे श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणताना होतं.
आणि त्यामध्ये कुंडलिनी हळूहळू जागृत व्हायला लागते. ती ऊर्जा आणि परावाणी जागृत होणारी ऊर्जा ही समान असते. त्यामुळे जे आपण वरती बघितलेलं आहे तशाच प्रकारे श्री रामरक्षा स्तोत्राचा पाठ म्हणणारा किंवा पारायण करणारा साधक हा परमानंद अधूनमधून अनुभवतो. अंतःचक्षु जागृत झाल्याची जाणीव त्याला अधूनमधून होते. त्याचबरोबर त्याचे इतर आध्यात्मिक स्थित्यंतर घडतात. आणि जो आपण यापूर्वी परावाणी आणि कुंडलिनी जागृत झाल्यानंतर होणारा परिणाम साधकावरचा बघितला आहे, तो अल्पसा का होईना साधकाला अनुभवायला मिळतो. हे योगशास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे श्री रामरक्षा स्तोत्राचं हे एक महत्त्व आहे. अजून एक गोष्ट, ज्या वेळेस सर्व दोष रामनामामुळे जळून जातात, उरलेले रामनाम उच्चारताना काही काळ का होईना पण ऊर्जा शरीरांतर्गतच राहते. ती प्रत्येक रंध्रापर्यंत पोचते. अशा ऊर्जेने भरलेल्या साधकाचं शरीर हे कांतिमान होतं. त्याच्या भोवती एक वलय निर्माण होतं. त्याच्या चेहऱ्यावरती तेज दिसायला लागतं. आणि असा हा साधक श्रीरामरक्षा स्तोत्रातल्या एका फलश्रुती वजा ओळीचा साक्षीदार होतो. ती ओळ अशी आहे, अव्या हताज्ञा सर्वत्र लभते जय मंगलम. अशा कांतिमान तेजपुंज व्यक्तीच्या सर्व आज्ञा हे सर्वजन पाळतात आणि त्याचबरोबर त्याला विजय प्राप्त होत राहतो, त्याला यश मिळत राहतं. आणि जी फलश्रुती प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी लिहून ठेवलेली आहे, अव्या हताज्ञा सर्वत्र लभते जय मंगलम, ह्या उक्तीचा साक्षीदार तो साधक होतो. ही महती आहे श्री रामरक्षा स्तोत्राची. म्हणून मी इथे आवाहन करेल की तुम्ही दररोज संध्याकाळी श्री रामरक्षा स्तोत्राचा पाठ म्हणायला सुरुवात करा. मनोभावे म्हटलं, तल्लीन होऊन म्हटली, नक्कीच ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. या भागामध्ये आपण बघितलं की परावाणी जागृत झाल्यानंतर सर्व नाड्या, सर्व चक्र हे जागृत होतात. वाणी पण जागृत होते. त्याचबरोबर मी उल्लेख केला होता की कोश जागृत होतात. तर हे कोश म्हणजे काय हे आपण पुढील भागात बघू. तोपर्यंत जय श्रीराम. या भागाविषयी कोणाला शंका असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचाराव्या. यथावकाश उत्तर देईन. नमस्कार.